चला तर मंडळी, आज आपण पितृपक्षांच्या स्वयंपाकाची तयारी अगदी झटपट कशी करायची ते बघणार आहोत. तर मी योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे. तर ह्या पितृपक्षामध्ये बरेच पदार्थ केले जातात. हिरव्या भाज्या असतात, काही सुक्या भाज्या असतात आणि रश्श्यावाली भाजी असते. खीर, आमटी आणि कढी, भात, वरण, उडीद डाळीचे वडे, भजे, आळूच्या वड्या, बरेच पदार्थ असतात यामध्ये. कोणी चपाती बनवतं तर कुणी पुरी बनवतं आणि भाज्यांचे प्रकार पण भरपूर असतात. त्यामुळे ना हा स्वयंपाक म्हटला म्हणजे 1 तास आपला बरोबर जातो. हा स्वयंपाक म्हटला म्हणजे 1 तास तर बरोबर लागतो आणि ह्या स्वयंपाकाची पूर्वतयारी कशी करायची ते पण बघणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी भाज्या करून घेणार आहेत. ज्या सुक्या भाज्या असतात तर 5 प्रकारच्या त्या. भेंडी घेतलेली आहे, कारली आहे आणि गंगाफळाची भाजी आहे. तर ह्या भाज्या मी सर्व रात्री स्वच्छ धुवून घेतल्या आणि चिरून घेतल्या. मेथीची भाजी पण स्वच्छ धुवून घेतली आणि या ठिकाणी गवाराच्या शेंगा आहेत. ह्या पण स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत. आता ह्या सर्व भाज्या आपण सर्वप्रथम बनवून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण कारल्याची भाजी बनवून घेणार आहोत. तर कारल्याची चटणी बनवूया सुकी, म्हणजे ती खायला पण छान लागते. तर मी तळून घेणार आहे हे कारले. 2 बॅचमध्ये कारले तळून घ्यायची आहे. इथं अद्रक, लसूण, मिरची याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे, म्हणजे पेस्ट बनवून घेतलेली आहे. आणि वरण भाताचा कुकर मी आधीच तयार करून घेतलेला होता. या ठिकाणी भात बनवलेला आहे आणि खाली मुगाच्या डाळीचं वरण तयार करून घेतलेलं आहे, म्हणजे डाळ शिजवून घेतलेली आहे. तर मुगाची डाळ पचायला पण खूप हलकी असते, त्यामुळे मी इथं मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे. तर यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याला फोडणी देऊन घ्यायची. तर ही अगदी सोपी पद्धत पडते आणि ही जास्त पातळ बनवायची गरज पडत नाही. अगदी जिरं मोहरीची फोडणी देऊन घ्यायची आणि ही तसंच ठेवायचं. आता मी झाकून ठेवणार आहे, फोडणी नंतर देणार आहे. तर आपली कारली पण तळून झालेली आहेत. याची चटणी बनवून घेऊया. ह्या भाज्या तुम्ही हवं तर एकत्र बनवू शकतात, पण काही पदार्थ शिजतात यात आणि काही भाज्या नाही शिजत, म्हणून मी या ठिकाणी वेगवेगळ्या बनवून घेणार आहे. वेगळ्या बनवायचं म्हटलं म्हणजे झटपट पण होतील ह्या. जिरं, मोहरी आणि अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे. मिरचीचा ठेचा म्हणजे आणि गवार घालून घेतलेली आहे. आपली ह्या बाजूला गवार शिजेपर्यंत आपण दुसऱ्या भाजी बनवून घेणार आहोत. थोडी हळद घालायची आणि धणेपूड घालायचं. आता ही भाजी होईपर्यंत आपण दुसऱ्या भाजीला फोडणी देऊया, म्हणजे तयार करून घ्यायची. थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत त्याच कढईमध्ये मी जिरं, मोहरी, अद्रक, लसूण, मिरचीचा ठेचा घातलेला आहे आणि धनेपूड, हळद आणि जी कारली आपण तळून घेतलेली होती ना ती घालून घ्यायची. अगदी झटपट तयार होतात. ही पूर्वतयारी आपण रात्रीच करून घ्यायची. थोडं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे अद्रक, मिरची, लसणाचा ठेचा आणि भाज्या सर्व साफ करून घ्यायच्या रात्रीच आणि चिरून ठेवायच्या. थोडं तेल घातलेलं आहे. परत जिरं, मोहरी, कढीपत्ता घातलेला आहे. त्यानंतर अद्रक, मिरची, लसणाचा ठेचा घातलेला आहे, म्हणजे पेस्ट घातलेली आहे. थोडी धणेपूड आणि हळद हे पण परतून घ्यायचं आहे. मेथीची भाजी यामध्ये घालून घ्यायची आणि परतून घ्यायची. तर मी ह्या पद्धतीने सर्वच भाज्या अशाच तयार करून घेणार आहेत. तर थोडं मीठ घालायचं चवीपुरती. तर आपली ही भाजी पण तयार झालेली आहे. त्यानंतर परत आता याच कढईमध्ये आपण दुसरी भाजी बनवणार आहोत. जिरं, मोहरी, कढीपत्ता, अद्रक, लसूण, मिरचीचा ठेचा, थोडे धनेपूड आणि हळद. त्यानंतर यामध्ये जी लाल भोपळा होता तो चिरून घातलेला आहे. स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या. मी सर्वच भाज्या आधी धुवून ठेवलेल्या होत्या. थोडं मीठ घालायचं आणि परत परतून घ्यायचं. झाकण ठेवून द्यायचं. तर बघू शकता इथं आपल्या गवाराची भाजी पण तयार झालेली आहे. तांदूळ आहे, मी इथं इंद्रायणी घेतलेला आहे. खिरीसाठी 10 ते 15 मिनटं आपण याला भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेणार आहोत. थोडं तेल घालायचं. जिरं, मोहरी घेतलेलं आहे. अद्रक, मिरची, लसणाचा ठेचा आहे आणि भेंडी घेतलेली आहे.
मस्तपैकी ही पण परतून घ्यायची। तर यामध्ये मीठ घालून घ्यायचं। इ यावरती झाकण ठेवायचं नाही, नाहीतर भेंडी चिकट होते। याच पद्धतीने तिला परतून परतून घ्यायची। भेंडीची भाजी पण तयार होते आणि आपली ही लाल भोपळ्याची भाजी पण तयार झालेली आहे। त्यानंतर आपण परत जिरं मोहरी घालणार आहोत। अद्रक मिरचीचा लसणाचा पेस्ट आहे आणि परतून घ्यायचं आहे। हळद आणि धनेपूड घेतलेली आहे। आता यामध्येच आपण बटाटे घालून घेणार आहोत। आता ह्या बटाट्याला एक वेळेस परत परतून घ्या। त्यानंतर झाकण ठेवून द्या। तर आपली बटाट्याच्या भाजीमध्ये थोडं मीठ घालायचं आणि परत परतून घ्यायची। आपल्या सर्व भाज्या मी याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत। तर अगदी झटपट होतात। एका डब्यामध्ये मी काढून घेतल्यात। आता या ठिकाणी मी आळूची पानं घेतलेली आहे। स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यावरची जी यांची देठं काढून साफ करून ठेवायचे। त्यानंतर परत कढईमध्ये मी कांदा आणि टोमॅटो, लसूण हे परतून घ्यायचं आहे। म्हणजे आपल्याला जी आमटी बनवायची ना, त्यासाठी कांदा, टोमॅटो आणि लसूण हे एका कढईमध्ये परतून घ्यायचं। तर इथं मी 7 ते 8 लसणाच्या कळ्या घातलेल्या आहेत। मस्तपैकी हे पण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आपल्याला जी आमटी बनवायची आहे पाटोडी वड्यांची, त्यासाठी हे लागणारं साहित्य आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये याचं वाटण तयार करून घ्यायचं। तर हे वाटण करून घेणार आहे। तोपर्यंत इथं आपण एका पातेल्यामध्ये तेल घालून घ्यायचं। जिरं, मोहरी आणि थोडा कढीपत्ता आणि ही पेस्ट तयार करून घेतलेली होती आमटीसाठी, कांदा, लसूण आणि टोमॅटोची। ती मस्तपैकी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि या ठिकाणी मसाले घेतलेले आहेत, घरचेच आहे। धनेपूड, हळद, गरम मसाला आणि गोडा मसाला, सब्जी मसाला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। तर हे मसाले पण परतून झाले। थोडं पाणी घालायचं एक वेळेस आणि आता तुम्हाला जितकी आमटी बनवायची त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकतात। यामध्ये आपण चवीपुरतं थोडं मीठ घालणार आहोत। हिची उकळ येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आता या ठिकाणी मी थोडं दही घेतलेलं आहे। अर्धी वाटी दही आणि 2 ते 3 चम्मच बेसन पीठ घेतलेलं आहे। पाणी घालायचं। इथं आपण कढी बनवून घेणार आहोत। तर यामध्ये फोडणी द्यायची अजिबात घाई करायची नाही। मस्तपैकी हे मिश्रण तयार करून घ्यायचं आधी आणि नंतर आपण फोडणी देणार आहोत। चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता याची उकड काढून घेणार आहोत। तर हिला सारखं हलवत राहायचं म्हणजे कढी व्यवस्थित एकसारखी दाटसर तयार होते, अजिबात फुटत नाही। मी नेहमी कढी बनवत असताना आधी दही आणि बेसन पीठ घालून याचं मिश्रण तयार करून घेते आणि या पद्धतीने उकडी काढून घेते। जेव्हा मला मिरची, अद्रक, लसणाची फोडणी द्यायची असली ना, ती मी कधीही नंतर देते। या पद्धतीने कढी नक्की करून बघा तुम्ही। तर आधी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे। मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे, कढीपत्ता, थोडी हिंग, अद्रक मिरची लसणाचा पेस्ट घातलेली आहे आणि यामध्येच आपल्याला कोथिंबीर पण घालणार आहोत। कोथिंबीर तेलामध्ये घातल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण कढीला फोडणी देतो ना, ती अगदी हिरवीसर कोथिंबीरचा जो टेक्स्चर आहे ते त्याच पद्धतीने राहतं। तर बघू शकता। तर आपली फोडणी तयार झालेली आहे कढीसाठी। ही आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत। थोडी हळद घालायची आहे। तर आपली फोडणी तयार झालेली आहे। अगदी कढीनं तुम्ही म्हणणार नाही इतका भारी स्वाद येतो आणि दिसायला पण खूप छान अशी दिसते। तर बघू शकता कोथिंबीर अजिबात पिवळी झालेली नाही, हिरवी सारखीच राहिलेली आहे आणि आपल्या आमटीमध्ये पण कोथिंबीर घालून घेणार आहोत। आमटी पण तयार आहे, कढी पण तयार झालेली आहे। आता या ठिकाणी मी अर्धा किलो बेसन पीठ घेणार आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ, धनेपूड, हळद, गरम मसाला, लाल तिखट घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, बडीशोप आहे, जिरं घेतलेलं आहे आणि चिंचेचा कोळ घातलेला आहे, कोथिंबीर आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि पाणी घालून व्यवस्थित असं हे पतलंसं बॅटर तयार करून घ्यायचं।
तर आपण हे आळूवड्या करून घेणार आहोत. जे आळूची पानं आधी धुवून ठेवलेले होते ना तेच. तर पाणी घालून आपल्याला व्यवस्थितपणे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने. तर यामध्ये थोडं तीळ घालायचं राहून गेलं होतं, तर मी तीळ आवर्जून घाला. तीळ घातल्यामुळे काय होतं, अळूवडी ना खूप छान लागते खायला. आता मी याचे जे कळ्या आहेत त्यावरती अशा मस्तपैकी लाटणं फिरवून घ्यायचं आहे. छानपैकी ही पानं तयार मोठी मोठी आहेत. अजिबात यामध्ये आपण चिंच घातल्यामुळे अजिबात तोंडाला चिरे बसत नाही. यामुळं चिंच आवर्जून घाला. आणि यावरती थर असं आपल्याला लावायचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही रोल अजिबात करायचे नाही. रोल केलं ना काय होतं, जेव्हा आळूवडी तळतो ना तेव्हा तिची सुटसुटीत ही तयार होते. तर याच पद्धतीने सर्व पानं एकावरती एक आपल्याला ठेवून घ्यायची आहेत. तर पानं एकावर एक ठेवली ना खूप छानपैकी अशी चौरस आपल्याला आळूवडी तयार होते. तर मी एकावर एक असे थर तयार करून घेतले याचे. तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून बघा. पानं एकावरती एक ठेवत जायचे आणि थोडे साईडला फोल्ड करून घ्यायचे. जास्त प्रमाणात पण बनतात. इथं मी स्टीलची चाळणी घेतलेली आहे. थोडं तेल लावून घ्यायचं आणि जो बेस आपण तयार करून घेतलेला आळूवडीचा तो फक्त एक वेळेस फोल्ड करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने फक्त फोल्ड करून घ्या आणि चाळणीमध्ये आपण स्टीम करून घेणार आहोत. कढईमध्ये मी आधीच पाणी ठेवलेलं आहे. तर ही कढईमध्ये ठेवून घ्यायची आणि स्टीम करून घ्यायचं. आळूवडी बाफेपर्यंत आपण इथं भजीचं बॅटर तयार करून घेऊया. बेसन पीठ घेतलेलं आहे पावशेर. तांदळाचं पीठ 2 ते 3 चम्मच आहे. धनेपूड, गरम मसाला, ओवा घेतलेला आहे, जिरं घातलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, अद्रक मिरची लसणाची पेस्ट घातलेली आहे. आता यामध्ये पाणी घालायचं. कोथिंबीर घातलेली आहे थोडी आणि पाणी घालून मस्तपैकी भज्यांसाठी जसं बॅटर लागतं तसं तयार करून घ्यायचं. थोडं मीठ घातलेलं आहे. तर यामध्ये अजून सोडा घातलेला नाही. हे बॅटर आधी तयार करून घ्यायचं आणि जेव्हा तुम्ही भजी तळायला घेणार ना त्यावेळेस तुम्ही यामध्ये खाण्याचा सोडा वापरू शकतात. तर या ठिकाणी आपण उडीद डाळ घेतलेली होती, रात्री भिजत घालायची. हिचं वाटण या पद्धतीने तयार करून घ्यायचं. तर वडे बनवणार आहोत. अद्रक मिरची लसणाची पेस्ट घातलेली आहे. कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी फेटून घ्यायची आहे. जितकं फेटून घेणार ना तितका उडीद वडा खूप छान तयार होतो. तर यामध्ये आता धनेपूड राहिलेली टाकायची आणि थोडं जिरं घातलेलं आहे. एक वेळेस परत फेटून घ्यायचं आहे. तर आपल्या वड्यांचं पीठ म्हणजे बॅटर आहे ते पण तयार झालेलं आहे. यामध्ये मीठ घालणार आहोत. तर मीठ घालायचं आणि सोडा घालणार आहोत तो जेव्हा आपण वडे तळणार तेव्हा. आता कढईमध्ये परत जिरं मोहरी घातलेली आहे. अद्रक मिरची लसणाचा ठेचा घातलेला आहे. एक वेळेस छानपैकी परतून घ्यायचं. त्यानंतर हळद घालायची, धनेपूड घालायचं आणि थोडं पाणी घालायचं. पाण्याला उकळ आल्यानंतर थोडं मीठ घाला. ज्या थापी वड्या असतात ना ते तयार करणार आहोत आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर हे चांगलं फेटून घ्यायचं आहे. झाकण ठेवा 2 ते 3 मिनटं. मी इथं कोथिंबीर आणि खोबरं आधीच घातलेलं आहे ताटाला आणि हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे थापी वड्यांचं. बस या पद्धतीने चमच्याने पसरवून घ्यायचं. थंड झाल्यानंतर याच्या थापी वड्या तयार करून घ्यायच्या. तर आपले तांदूळ पण भिजलेले आहेत. खीर बनवणार आहोत दुसऱ्या बाजूला. हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे. बऱ्याच ठिकाणी गव्हाची खीर बनवतात, काही ठिकाणी तांदळाची खीर बनवतात. वेलची घेतलेली आहे 2 ते 3 यामध्येच वाटून घ्यायची. नंतर वाटायचं काम पडत नाही वेलचीचं. अगदी बारीक वाटल्या जाते. बघू शकता छान झालेलं आहे. त्यानंतर तूप घातलेलं आहे मी 1 ते 1.5 चम्मच. काजू बदाम परतून घ्यायचे आहे आणि यामध्येच मी 1 लिटर दूध घातलेलं आहे. आणि जे राहिलेलं थोडंसं बॅटर लागलेलं होतं म्हणजे तांदूळ वाटलेले होते ते यामध्ये घालून घेतले.
आता खिरेला छान उकळी येऊ द्यायची. उकळ आल्यानंतर यामध्ये साखर घालून घ्यायची. 1 वाटी साखर घातलेली आहे 1 लिटर दुधासाठी मी. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. यामध्ये हवं तर तुम्ही पाणी घालू शकतात. तर आता ही जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत शिजवत राहायची आहे. आणि हे ताट पण थंड झालेलं आहे. मस्त पाटोड्या बनवून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता छान झालेल्या आहेत ह्या पाटोड्या. थंड झाल्यानंतर कापा, म्हणजे शेप जे आहेत ना खूप छान येतात. बघू शकता. दुसऱ्या बाजूला आपण जे आळू वड्यांसाठी तयार करून घेतलेला बेस होता तो तयार झालेला आहे. तर बघू शकता किती छानपैकी लेयर्स तयार होतात. तुम्ही नक्की अशा पद्धतीने ट्राय करा. मी कापून घेतले, याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तळण्यासाठी. तुम्ही हवं तर त्या पद्धतीने बारीक, लहान, मोठे, छोटे तुकडे करून ठेवू शकतात. किंवा असं बनवून तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवू शकतात. नंतर तुम्ही जेव्हा तळायचे तेव्हा कापून घ्यायचे. तर बघू शकता छानपैकी आपल्या आळू वड्या पण तयार झालेल्या आहेत. नंतर तळून घेणार आहोत. तेल तापत ठेवलेलं होतं. सर्वप्रथम आपण कुरडया, पापडं हे सर्व साहित्य तळून घेणार आहोत. तांदळाचे पापड आणि उडीद पापड ते सर्व तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आपले पापड पण तळून झालेले आहेत. आता अळू वड्या तळून घेणार आहोत. ज्या त्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पितृश्राद्धांचा स्वयंपाक केला जातो. तर आमच्या खानदेशामध्ये गव्हाची खीर बनवतात. ती खायला पण खूप छान लागते. तुमच्याकडे वेळ असला तुम्ही नक्की गव्हाची खीर बनवा. आणि जे आपण भज्यांचं आणि वड्यांचं बॅटर होतं त्यामध्ये मी खाण्याचा सोडा आणि मीठ घातलेलं आहे. आणि या ठिकाणी अळू वड्या पण तळून घेतलेल्या आहेत. साईज बघू शकता छान दिसत आहे. आता आपण वडे बनवून घेणार आहोत. तर छानपैकी सर्व मिक्स करून घेतलं. या पद्धतीने छोटे छोटे वडे करून घ्यायचे आहेत. जरा झटपट पण होतात. तर बघू शकता तुम्ही आपले उडदाचे वडे पण या पद्धतीने तयार करून घ्या. आणि भजे पण तुम्ही तळून घ्यायचे आहेत. तर अगदी 1 ते 1.5 तासामध्ये हा स्वयंपाक होऊन जातो. घरातले जास्त जण असले तर जास्त बनवावं लागतं. तर आपला संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली, म्हणजे श्राद्धाचा स्वयंपाक कसा झाला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.